पालघर में ठाकरे गुट के पूर्व नेता कैलाश म्हात्रे और 3 अन्य पार्षदों के भाजपा में शामिल होने से स्थानीय राजनीति में हलचल मच गई है। इस घटना ने पालघर नगर परिषद के आगामी चुनावों को लेकर ठाकरे गुट के लिए मुश्किलें खड़ी कर दी हैं, जबकि भाजपा को अपनी ताकत बढ़ाने का अवसर मिला है। मुख्य बातें: दल बदल कैलाश म्हात्रे के साथ पूर्व नगर सेवक अक्षय सांखे, दिनेश बाबर, हिंदवी पाटिल, चेतना गायकवाड़, नीलेश भोईर और उनके कार्यकर्ताओं ने शुक्रवार को भाजपा का दामन थामा। अंदरूनी कलह: बताया जा रहा है कि यह कदम ठाकरे गुट के भीतर चल रही अंदरूनी कलह और वरिष्ठ नेतृत्व के बीच समन्वय की कमी का नतीजा है, जिससे म्हात्रे कई दिनों से नाराज थे। चुनाव पर प्रभाव: इस घटना से आगामी पालघर नगर परिषद चुनावों में भाजपा की संभावनाएं मजबूत हुई हैं। भाजपा कार्यकर्ता शिंदे गुट के साथ गठबंधन के बिना चुनाव लड़ने की तैयारी कर रहे हैं। महापौर पद की चर्चा: पालघर नगर परिषद में महापौर का पद ओबीसी वर्ग के लिए आरक्षित है। राजनीतिक गलियारों में यह चर्चा गर्म है कि म्हात्रे को भाजपा की ओर से महापौर पद का उम्मीदवार बनाया जा सकता है। पार्टी के भीतर असंतोष: म्हात्रे को महापौर पद का उम्मीदवार बनाए जाने की चर्चा से भाजपा के कुछ पदाधिकारियों और कार्यकर्ताओं में नाराजगी भी देखी जा रही है। चुनावी समीकरण: म्हात्रे के भाजपा में शामिल होने से पार्टी की ताकत बढ़ेगी, जिससे महापौर और पार्षद पदों पर चुनाव जीतना आसान हो सकता है। विषय मोदीजीचा आभार, देवेंद्र फडणवीस साहेब आमचे जे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे त्यांचाही आभार व्यक्त करतो आणि आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वावर आज देशभरात काम चालू आहे आणि त्याच्यामध्ये आज आमच्या जिल्ह्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये आज कमीत कमी 2,500 ते 3,000 लोकांनी इतर पक्षातून प्रवेश घेतलेला आहे आणि आमच्याकडे जे आमच्या स्थानिक आमदार खासदार आहेत, हेमंत सावरा साहेब असतील, स्थानिक आमदार हरिचंद्र भोई साहेब असतील, ह्यांनी जे दीड वर्ष आणि वर्षामध्ये जे काम केलं लोकांमध्ये ते एवढा विश्वास झाला इतर पक्षामध्ये का त्यांना भविष्य फक्त भाजपमध्ये दिसतोय, कुठेही इतर पक्षामध्ये त्यांचं भविष्य दिसत नाही। म्हणून आज हजारो आणि तुमच्या याच्या पुढे सांगतो 15 दिवसात त्याच्यापेक्षा दुप्पट प्रवेश आता तयारी आमची सुरू आहे। युती कुठेच होणार नाही हे माझं मत आहे, कारण कार्यकर्ता एवढं वाढत चाललंय जिल्ह्यामध्ये तर त्यांना संधी कधी मी माझ्या भाषणामध्ये बोललो 262 लोकांना कार्यकर्त्याला संधी भेटणार आहे लढायला, त्याच्यामध्ये 150 लोक कमीत कमी भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील जे 15 वर्ष त्या पक्षाला चालवतील। जिल्ह्यामध्ये नगरपंचायत, ग्रामपंचायती तसेच जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत, यामध्ये बीजेपी पक्षाची प्रमुख भूमिका काय असेल? आमची प्रमुख भूमिका ह्याचा जिल्हाध्यक्ष बोलतो, खासदार साहेब आहेत, इथे आमदार साहेब आहेत, आमची भूमिका अशी असेल की प्युअर भारतीय जनता पार्टीच्या बसला पाहिजे। त्याच्यामध्ये ह्याचं कारण का सांगतो की जे 2 वर्षामध्ये तुम्ही लोकसभापासून बघितलं असेल, विधानसभामध्ये बघितलं असेल, जे परिवर्तन जिल्ह्यामध्ये घडत चाललेलं आहे ते हे परिवर्तन आम्हाला दिसते, कारण लोकांमध्ये आम्ही राहतो तेव्हा आम्हाला समजते की लोक आमच्याबरोबर चालायला तयार आहे, फक्त आम्हाला त्यांना जाऊन भेटायचं आहे। एवढा मोठा परिवर्तन जिल्ह्यामध्ये झालं 2 वर्षामध्ये। आपल्याला माहित आहे की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे अत्यंत लोकप्रिय असं नेतृत्व महाराष्ट्राला मिळालेलं आहे। आपल्या भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये काम करताना पूर्ण भारतामध्ये भारतीय जनता पार्टीला प्रतिसाद अतिशय उत्तम मिळतोय आणि माननीय नरेंद्रजी मोदी, माननीय देवेंद्रजी फडणवीस त्याबरोबरच या राज्याचे आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वावर आणि आमचे पालघर जिल्ह्याचे कर्तव्याध्यक्ष धडाडीचे कर्तबगार असे जिल्हाध्यक्ष माननीय भरतभाई राजपूत या सगळ्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज जवळजवळ हजारोंच्या संख्येने पूर्ण सगळ्या पार्टीमधले कार्यकर्ते, मोठे कार्यकर्ते हे भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला आहे आणि त्यामुळे या आपल्याला माहिती आहे की भारतीय जनता पार्टीची लोकप्रियता ही वाढत चाललेली आहे, कारण भारतीय जनता पार्टी ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची पार्टी आहे आणि सर्वसामान्य जनतेसाठी केंद्रबिंदू बांधून काम करत आहे आणि त्यामुळेच अनेक योजना ह्या सफल झालेल्या आहेत। पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक जे योजना येत आहेत, प्रकल्प येत आहेत, भूमिपुत्रांना उद्ध्वस्त न करता विकासाच्या दृष्टीने काम करण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र आलो आहोत। त्यामुळे आज आपण बघत आहोत की हजारोंच्या संख्येने इथे प्रवेश घेतलेला आहे। मी सर्व कार्यकर्त्यांचं पुनश्च अभिनंदन करतो, आभार मानतो आणि स्वागत करतो।